आपण पाहताय महाराष्ट्र 24 तास न्यूज, सत्यासाठी नेहमी पुढे। सन 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पानं बाधित पुनर्वसित गावठाणात नागरी सुविधा पुरवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। सुमारे 9,96,000 लोकसंख्येत मिळणार नागरी सुविधा। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील। सन 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पानं बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्याकरता मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्यानं सुमारे 9,96,000 लोकसंख्येस नागरी सुविधा मिळणार आहेत। पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेली जी गावठाणं नागरी सुविधांपासून वंचित होती त्या पुनर्वसित गावठाणांना या निर्णयामुळे लाभ होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली। मंत्री श्री पाटील यांनी सांगितले की या नागरी सुविधांची कामं मदत व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावठाणापैकी प्रलंबित 332 गावठाणामधील विहित 18 नागरी सुविधांपैकी अपूर्ण 2,138 सुविधा एका टप्प्यात पूर्ण केल्या जाणार आहेत। या अपूर्ण नागरी सुविधा पुरवण्यासाठी 424 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आल्याचं सांगितलंय। मदत व पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितलंय, सन 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावठाणांना सन 1976, 1986 व 1999 मधील राज्य पुनर्वसन कायद्याच्या परिघाबाहेर असलेल्या नागरी सुविधा देखील देण्याकरता वैधानिक तरतुदीचं पाठबळ व निधी उपलब्धतेबाबत निश्चित कोणत्या प्रशासकीय विभागानं दायित्व स्वीकारले या दीर्घकालीन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हा कार्यक्रम शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात घेऊन त्या कार्यक्रमांना मूर्त स्वरूप देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।